नमस्कार, सिक्रेट शेफ नंदिनी या यूट्यूब चॅनलवरती मी नंदिनी तुमचं मनापासून स्वागत करते। जर कुटुंबातील प्रत्येक आईला हाच प्रश्न पडलेला असतो सकाळी सकाळी की मुलांच्या टिफिनसाठी काय बरं द्यायचं दररोज। तर आज आपण प्रोटीनयुक्त असा पौष्टिक नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली, अर्धी वाटी सोयाबीन घेतले, मी 4 हिरव्या मिरच्या घेतले, अर्धा इंच अद्रक घेतले, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतले आणि कोथिंबीर घेतली थोडीशी कापून। तर आता हे जे आपण डाळ घेतली ना मुगाची डाळ, ते आपण आता स्वच्छ धुवून घेणार आहे मी। तर याच्यामध्ये पाणी घालून मी स्वच्छ धुवून घेते। आता ही स्वच्छ डाळ धुवून झालेली आहे, याच्यामध्ये पाणी घालून आपण हे 15 मिनिटांसाठी भिजून देणार आहोत। तर आता मी अशाच प्रकारे सोयाबीन पण धुवून घेतले आणि सोयाबीनमध्ये गरम पाणी घालून घेतले, ते पण आपण 15 मिनिटांसाठी भिजून घेणार आहोत। तर हे आपलं 15 मिनिटानंतर बघा आपली डाळ वरती आली, 1 वाटी गच्च भरली अर्ध्या वाटीची आणि आपली डाळ भिजलेली आहे चांगली। तर आपली सोयाबीन पण आता मी पाण्यातनं काढून घेते आणि जे सोयाबीनमध्ये एक्स्ट्रा पाणी असतं ते मी सगळं काढून घेते। तर हे पाच हाताने दाबून सगळं पाणी मी आता काढून घेते। तुम्हाला जर अगदी झटपट 10 मिनिटात जर रेसिपी बनवायची असेल तर आपले डाळ आणि सोयाबीन दोन्ही गरम पाण्यामध्ये भिजू घालायचे। हे अगदी 10 मिनिटात रेसिपी तयार होते। तर इथे मी एक मिक्सर जार घेतला आहे, याच्यामध्ये जे आपले सोयाबीन होते भिजवलेले ते घालून घेतले। याच्यामध्येच आपली अर्धी वाटी मुगाची डाळ होती ती घालून घेतली, हिरव्या मिरच्या घालायच्या आहे, लसूण घालायचं आहे, अद्रक घातलं, अर्धा चमचा जिरे घालून घेतले, याच्यामध्ये धना पावडर घालून घेतली, माझ्याकडे धने नाही म्हणून मी धना पावडर घातली, चवीनुसार मीठ घातलं आणि थोडंसं आपल्याला फक्त अर्धी वाटीच पाणी घालायचं आहे। ते अर्धी वाटी पाणी घालून अशी पेस्ट बनवून घेतली। पेस्ट होईल एवढी बारीक करून घ्यायची आपल्याला। तर हे अशी मी एकदम बारीक पेस्ट बनवून घेतली। आता ही जी पेस्ट आहे ती मी एका भांड्यात काढून घेते आणि जे राहिलेलं आहे आणखी माझं एका भांड्यामध्ये झालं नाही, राहिलेलं सगळं मी मिक्सरमधनं बारीक करून घेतले। आता हे सर्व जे मिश्रण आहे ते मी एकत्र करून घेते। तर आपल्या जे डोसे बनवणार आहोत आपण, त्याला कुरकुरीतपणा येण्यासाठी मी 2 चमचे रवा घालून घेतला याच्यामध्ये। रव्याने आपल्या डोश्यांना कुरकुरीतपणा येईल म्हणून आपल्याला रवा घालून घ्यायचा याच्यामध्ये। हळद घातली अर्धा चमचा आणि कोथिंबीर घातली बारीक कापलेली। कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। याच्यामध्ये तुमची मुलं भाज्या खात नसतील तर तुम्ही भाज्याही घालू शकता। आणि आपली जी रेसिपी आहे हिच्यामध्ये ना सोडा ना दही, बिना दही आणि बिना सोड्याची रेसिपी बनवणार आहोत आपण। तर हे आपले आता जे मिश्रण होतं ते एकदम मिक्स करून घेतले मी। आता गॅसवरती पॅन ठेवून घेतला आहे, पॅन आपला गरम झाला आहे, याच्यावरती मी 2 चमचे बॅटर घालून घेतले आणि आपला असा जाडसर डोसा बनवून घेणार आहोत। डोसा, उत्तप्पा, मुलांना असे प्रकार आवडतात खायला, तुम्ही काहीही म्हणू शकता। तर हे आपला असा गोल्डन ब्राऊन होस तोपर्यंत एका बाजूने मी चांगला भाजून घेतला आहे, आता दुसरी बाजू भाजून घेते। तर हे असले दोन्ही पण बाजूने आपल्याला गोल्डन ब्राऊन होस तोपर्यंत भाजून घ्यायचे। तर हे आपले उत्तप्पे तयार झालेले आहेत। तर आता आपण असाच मुलांना आता याच्यामध्येच आपण वेगळा प्रकार बघणार आहोत, कारण मुलांना आकर्षक दिसलं तर टिफिन सगळं फिनिश करून घेऊन येतात घरी। तर म्हटलं याच्यामध्येच एक वेगळी ट्रिक वापरून बघू। तर आपण पॅनकेक बनवतो तसे मी असे पॅनकेकसारखे आपले हे जे उत्तप्पे आहेत ते बनवून घेतलेले आहेत। तर हे पण आपल्याला असेच गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे। आणि मुलांना कसं असतं ना, एक तोच प्रकार आवडत नाही, म्हणून थोडासा चेंज किंवा शेप चेंज असं वेगळं असेल तर मुलं टिफिन पूर्ण फिनिश करून घेऊन येतात। तर हे असे आपल्याला दोन्हीकडून पण गोल्डन ब्राऊन होस तोपर्यंत भाजून घ्यायचे। तर हे आपले से गोल्डन ब्राऊन पॅनकेक झालेले आहेत। तर आता मी हे सगळे पॅनकेक काढून घेते। मुलांना आपण पॅनकेक म्हणून दिले तरी मुलं आवडीने खातात। तर हे असं मी टिफिनमध्ये भरलेलं दाखवते तुम्हाला। तर हे जे पॅनकेक आहे ते टिफिनमध्ये बसायलाही सोपे असतात आणि मुलांना दिसायलाही आकर्षक दिसतात, त्याच्यामुळे मुले पूर्ण टिफिन फिनिश करून घेऊन येतात। तर मी याच्यामध्येच मुलांसाठी शेंगदाण्याचे लाडू बनवले होते, ते 2 दिले माझ्या मुलाला आणि जे आपले पॅनकेक बनवले होते ते दिले। मुगाच्या डाळीचा उत्तप्पा आणि पॅनकेक तयार झालेला आहे। रेसिपी अगदी सोपी आहे, नक्की बनवून बघा। रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सिक्रेट शेफ नंदिनी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।